नमस्कार मित्रांनो. 2024 मध्ये झालेला नाशिक ग्रामीण पोलीस भरतीचा पेपर आपण अभ्यासतोय. पहिल्या लेक्चरमध्ये आपण मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहावर आधारित जे 25 प्रश्न होते त्याचा अभ्यास केला. कालच्या लेक्चरमध्ये आपण 25 प्रश्न जे बुद्धिमत्ता घटकावर आधारित होते त्याचा अभ्यास केला. आजच्या लेक्चरमध्ये आपण या प्रश्नपत्रिकेतील जे 25 प्रश्न जनरल स्टडीजवर म्हणजे सामान्य ज्ञानावर आधारित होते त्याचा आपण अभ्यास करू. सुरुवात करू आपण आजच्या लेक्चरला. प्रश्न क्रमांक 51 पासून सामान्य ज्ञानाचे प्रश्न चालू होतात. पहिला प्रश्न बघा, यापैकी कोणती नदी नाशिक जिल्ह्यातून वाहत नाही? आता भूगोलाचा अभ्यास करताना भारतातील ज्या महत्वाच्या नद्या आहेत त्यातील एक नदी म्हणजे गोदावरी. आता गोदावरी नदीचा उगम सर्वांनाच माहिती आहे, तो नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे झालेला आहे. त्यामुळे पहिला पर्याय जो आहे तो इथे रद्द झाला. दुसरा पर्याय बघा तुम्ही, तो आहे वैतरणा. आता वैतरणा नदी जी आहे ती तुम्हाला माहिती आहे, ही पण त्र्यंबक जवळच हिचा उगम आहे, पण पाठीमागची बाजू म्हणजे पश्चिमेकडची बाजू. त्यामुळे वैतरणा ही इगतपुरी नाशिक इथून वाहते. चेराई बद्दल मी थोडं सर्च केलं, मला नक्की कळालं नाही चेराई, कारण केरळमध्ये जे वायनाड सरोवर आहे त्याचाच एक बॅकवॉटरचा भाग चेराई म्हणून आहे. आता तो नक्की इकडची चेराई आणि तिकडची चेराई कदाचित वेगळी असेल, पण ह्या प्रश्नाबद्दल मला थोडा संशय होता. पण तरी जर मी पेपरला असतो तर मी पर्याय क्रमांक जे आहे ते 4 टिक केलं असतं. कारण वैनगंगा ही जी नदी आहे ही मला माहिती आहे की विदर्भातली आहे, दक्षिण वाहिनी आहे आणि तिचा उगम मध्य प्रदेशमध्ये होतो. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातून वाहत नाही म्हटल्यावर माझं जे लक्ष असेल ते असेल वैनगंगा, कारण ही विदर्भातली नदी आहे. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. आता गांधीजींनी केलेल्या चळवळी तुम्हाला एका बाजूला दिलेल्या आहेत आणि ती चळवळ सुरू केल्याचे वर्ष दिले आलेले आहे. आता यांनी जोड्या लावा असं सांगितलेलं नाहीये. यांनी चळवळ आणि त्याचे वर्ष त्याच्या समोर दिलेले आहे. 3 चुकीच्या जोड्या त्यांनी दिलेल्या आहेत. त्यातली एक जोडी आपल्याला जी बरोबर आहे ती ओळखायची आहे. आता बघा, चंपारण्य सत्याग्रह जो आहे, हा चंपारण सत्याग्रह जो आहे तो 1917चा आहे. हा जो आहे हा 1917चा आहे. इथे त्यांनी 1923 दिलेला आहे, म्हणजे हे चुकीचं आहे. भारत छोडो चळवळ जी आहे ती तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की 1942 ची आहे. इथे 1944 दिलेली आहे, म्हणजे हे चुकीचं आहे. खेडा सत्याग्रह हा 1916 दिलेला आहे, जे की चुकीचं आहे. कारण खेडा सत्याग्रह जे आहे तो माझ्या मते 1918चा आहे. खेडा सत्याग्रह आणि अहमदाबाद जो अ, मिलचा जो लढा झाला, अहमदाबाद येथील मिलचा, तर तोही 1918चा आहे. त्यामुळे इथे 1916 जे दिलंय खेड्यात तेही चुकीचं आहे. असहकार आंदोलन जे आहे ते इथे बरोबर आहे 1920 मध्ये. 1 ऑगस्ट 1920 मध्ये लोकमान्य टिळकांचं निधन झालं आणि त्याच दिवशी असहकार आंदोलनाची सुरुवात झालेली आपल्याला दिसते. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक जे 4 आहे ते योग्य आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 पाहिजे. आता एक थोडीशी तुम्हाला यातली एक ॲडिशनल माहिती मी तुम्हाला सांगतो, ती अशी. चंपारण सत्याग्रह जो आहे 1917चा, हा गांधीजी ज्यावेळेस भारतात आले त्यावेळेस त्यांनी पहिलं 1 वर्ष तर पूर्ण भारत दौरा केला. पूर्ण भारताचं त्यांनी अ, परिस्थिती जाणून घेतली आणि हे करण्याकरता त्यांना गोपाळ कृष्ण गोखले हे त्यांचे जे राजकीय गुरु होते यांनीच त्यांना सांगितलं होतं की तुम्ही पहिले अगोदर भारताचं दर्शन घ्या. दर्शन घ्या म्हणण्यापेक्षा भारत जवळून अनुभवा. कारण आपल्याला माहिती आहे जवळजवळ ते 20-25 वर्ष हे दक्षिण आफ्रिकेमध्ये होते. तर चंपारण सत्याग्रह हा इथून त्यांनी भारतामध्ये चळवळीला सुरुवात केली. आता चंपारण सत्याग्रह हा 1917चा होता, पण याच्याबद्दल अजून एक महत्वाची म्हणजे हा जो सत्याग्रह आहे हा भारतातला पहिला सविनय चळवळ आहे ही. म्हणजे 1930 मध्ये सविनय कायदेभंग चळवळ चालू केली ती मान्य आहे, पण चंपारण सत्याग्रह जो आहे ही भारतातील गांधीजींची पहिली सविनय चळवळ आहे, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, खेडा सत्याग्रह जो आहे 1918चा, हा खेडा सत्याग्रह जो आहे हा गांधीजींचा भारतातील पहिला असहकार
आंदोलन आहे. म्हणजे असहकार आंदोलनाची सुरुवात 1920 मध्ये झाली हे मान्य आहे. पण असहकाराची जी सुरुवात आहे ती या खेडा सत्याग्रहामध्ये गांधीजींनी सर्वप्रथम वापरली. त्यानंतर मी तुम्हाला आता मागे सांगितलं की 1918 मध्येच एक अ, अहमदाबाद मधील एका मिल मधील एक लढा होता. त्यांच्या कामगारांसंदर्भातले प्रश्न होते आणि या अहमदाबाद मिल 1918चा जो लढा होता त्यामध्ये गांधीजींनी पहिल्यांदा उपोषण केलेलं आहे. म्हणजे नंतर अनेक वेळा केलंय पण सुरुवात पहिलं उपोषण जे आहे पहिले उपोषण हे अहमदाबाद मिलमध्ये आहे. त्यामुळे एक तर याचा क्रम लक्षात ठेवा. 1917 मध्ये चंपारण्य, त्यानंतर 1918 ला अहमदाबाद मिल, त्यानंतर 1918 मध्येच खेडा सत्याग्रह आणि मग पुढे असहकार आंदोलन वगैरे 1920 मध्ये आणि सविनय कायदेभंग चळवळ 1930 मध्ये त्याचाच एक भाग होता दांडी यात्रा. त्यामुळे पहिली सविनय म्हटलं तर चंपारण्य, पहिला अ, असहकार म्हटलं तर खेडा सत्याग्रह आणि पहिले उपोषण गांधीजींचं म्हटलं उपोषण तर तो आहे अहमदाबाद मिल लढा. हे लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न आपण बघू. पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटना कोणत्या दिनांकापासून लागू झाली? आता ज्यावेळेस आपण भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करतो त्यावेळेस काही महत्त्वाच्या तारखा आपल्याला लक्षात ठेवायच्या जसं की पहिलं अधिवेशन संविधान सभेचं कधी झालं? 9 डिसेंबर 1946. नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव कधी मांडला? तर तो आहे 13 डिसेंबर 1946. तसंच मसुदा समितीची स्थापना कधी झाली? तर ती माझ्या मते 29 ऑगस्ट 47 असं काहीतरी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाच्या 2 तारखा आहेत ती म्हणजे घटना स्वीकृत कधी केली? म्हणजे तयार झाली आणि ती स्वीकृत केली ती 26 जानेवारी 1949 मध्ये आणि ती अंमलात कधी आली? तर ती झाली 26 जानेवारी 1950 मध्ये. 26 नोव्हेंबर 49, 26 जानेवारी 50. इथे आहे ही स्वीकारलीची तारीख आहे बरं का. स्वीकारली 49 मध्ये. यालाच आपण सुशासन दिन हा साजरा करतो देशभरामध्ये. तर ह्या 2 तारखा लक्षात ठेवायच्या. पुढचा प्रश्न आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विद्यमान गव्हर्नर कोण आहे? असा प्रश्न. आता हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे. पेपर झाला त्यावेळेस शक्तिकांत दास हे आरबीआयचे गव्हर्नर होते. पण आत्ता जर आपण विचार केला तर माझ्या मते संजय मल्होत्रा हे आता सध्या आरबीआयचे गव्हर्नर आहे. त्यामुळे ज्या महत्त्वाच्या संस्था आहे, मग नीती आयोगाचे अध्यक्ष असतील, आरबीआयचे गव्हर्नर असतील, म्हणजे ज्या संविधानिक संस्था आहेत किंवा ज्या कायदेमंडळाने पारित केलेल्या ज्या कॉन्स्टिट्यूशनल संविधानातल्या ज्या संविधानामध्ये ज्याचा उल्लेख आहे त्याला आपण कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज म्हणतो. आणि अशा काही संस्था आहे, असे काही आयोग आहेत की ज्यांची स्थापना संविधानात दिलेली नाही तर एखाद्या कायदा तयार केलेला असतो आणि त्या कायद्याला अनुसरून त्या संस्थांची स्थापना केली असते. त्यामुळे त्यांच्या संस्थांबद्दलही आपल्याला माहिती पाहिजे. त्यांचे अध्यक्ष नवीन कोण आहे, पहिले कोण आहे त्याची पण आपल्याला माहिती पाहिजे. तर हा होता करंट अफेअर्सचा म्हणजे चालू घडामोडीचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा. 1900 सॉरी खाली दिलेल्या विधानांना अनुसरून योग्य तो पर्याय निवडा. आता याच्यामध्ये 3 वाक्य तुम्हाला सांगितलेले आहे आणि त्यातले कुठले बरोबर आहे असं विचारलेलं आहे. पहिलं आहे यंग इंडिया या वृत्तपत्राचे संस्थापक महात्मा गांधी हे होते. दुसरं आहे दादाभाई नौरोजी यांनी रास्त गोपतार हे वृत्तपत्र सुरू केले आणि तिसरं आहे न्यू इंडिया या वृत्तपत्राची सुरुवात पंडित नेहरू यांनी केली. तर ह्या 3 वाक्यामध्ये जर आपण पहिलं वाक्य बघितलं तर पहिलं वाक्य हे बरोबर आहे. यंग इंडिया हे महात्मा गांधींचं वृत्तपत्र होतं. दुसरं वाक्य जे आहे दादाभाई नौरोजी यांचं राजगोपतार हे वृत्तपत्र हे पण बरोबर आहे. पहिले दोन्ही वाक्य बरोबर आहे. तिसरं वाक्य बघा न्यू इंडिया या वृत्तपत्राची सुरुवात पंडित नेहरू यांनी केली. हे वाक्य चुकीचं आहे. कारण न्यू इंडिया हे जे वृत्तपत्र आहे हे ॲनी बेझंट यांचं होतं आणि ॲनी बेझंट यांनी मद्रासमधून हे प्रकाशित करायला सुरुवात केली होती. त्यामुळे न्यू इंडिया सोबतच ॲनी बेझंट यांनी कॉमनव्हील नावाचं एक वृत्तपत्रही चालू केलं होतं बघा. कॉमनव्हील हे ॲनी बेझंट यांचं होतं.
अॅनी बेझंट. तर न्यू इंडिया अॅनी बेझंट मद्रासमधून आणि त्यांचंच कॉमनवेल्थ हे पण मद्रासमधूनच प्रकाशित होत होतं. आता एक वृत्तपत्रांसंदर्भात एक छोटीशी माहिती अशी की अ, पहिलं वृत्तपत्र भारतातलं कोणतं होतं तर जेम्स ऑगस्ट हिके यांनी 1780 मध्ये बेंगॉल गॅझेट नावाने सुरुवात केलं. यालाच कलकत्ता जर्नल असंही म्हणत होते. तर हे पहिलं भारतातलं इंग्रजांनी सुरू केलेलं. अ, दुसरं एक महत्वाची गोष्ट म्हणजे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी त्या काळामध्ये वृत्तपत्राचं महत्त्व किती आहे हे सांगताना त्याला अ, बृहत जिव्हा असा शब्द दिला होता. आता जिव्हा म्हणजे जीभ. बोलण्याचं कार्य आपण जिभेने करतो. त्यामुळे बृहत जिव्हा हे वृत्तपत्राला त्यांनी एक उपमा दिली होती. त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला कळतं की वृत्तपत्राची ताकद इतकी होती की सरकार विरोधात जनमत तयार करण्याकरता जे देशभक्त होते, जे राजकीय पुढारी होते त्या काळातले, त्यांनी वृत्तपत्राचा वापर केला. तर मग सरकारचं काम होतं, सरकार याला थोडंसं वैतागलं पण होतं, की आपल्या विरोधात लोकभावना होते. त्यामुळे त्यांनी अनेक बंधनं म्हणजे 18व्या शतकाच्या शेवटपासून वृत्तपत्रांवर बंधनं आणायला सुरुवात केली होती. मग कुठे लायसन पॉलिसी आलं, पुस्तक छपाईवर पण काही परमिशन मागावं लागायच्या. छपाई करण्या अगोदर प्रत्येक अंक हा सरकारच्या ऑफिसमध्ये तो सादर करावा लागायचा. मग ते चेक करायचे आणि मग छापले जायचे. त्यावेळेस शक्यतो दैनिक नसायचं म्हणजे रोज वर्तमानपत्र येत नसायचं. ते शक्यतो साप्ताहिक किंवा पाक्षिक असायचं. पुढे 1835 मध्ये चार्ल्स मेटकाफ जो होता त्यांनी यात जे बऱ्यापैकी बंधनं जी होती वृत्तपत्रावरील ती दूर केली. त्यामुळे चार्ल्स मेटकाफ हा 1835च्या आसपास मेकॉलेची काय म्हणता याला आपण कायदा सल्लागार म्हणू आपण किंवा एक मेकॉलेचा खलिता सुरुवात केली होती. तर हा चार्ल्स मेटकाप जो आहे तो वृत्तपत्राचा अ, मुक्तिदाता असंही त्याला म्हणतो. तो थोडासा उदारवादी पण होता. पुढे अजून एक वृत्तपत्रा संदर्भात जर सांगायचं झालं तर लिटननी 1878 मध्ये व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आणला होता. त्यानुसार भारतातले बरेचसे वृत्तपत्र हे बंद पडले होते. आणि हा व्हर्नॅक्युलर म्हणजे देशी भाषेवर म्हणजे इंग्रजी भाषा सोडून इतर भाषांवर आधारित जे वृत्तपत्र होते त्यांच्यावर बंधन आणणारा जास्त होता. त्यामुळे भारतातले अनेक जे भारतीय भाषांमधले जे पेपर होते ते अनेक बंद पडले. अमृत बाजार पत्रिकेबद्दल एक महत्वाची सांगायची की अमृत बाजार पत्रिका हा स्थानिक बंगाली भाषेतलं वृत्तपत्र होतं माझ्या मते. तर ते रातोरात म्हणजे ज्या दिवशी हा कायदा तयार करण्यात आला तर त्यांनी त्याचं इंग्लिशमध्ये अ, सुरुवात केली छापायला. त्यामुळे तो त्या कायद्यापासून त्यावेळेस थोडासा वाचला. तर ही वृत्तपत्रासंदर्भातली जी थोडीशी माहिती होती ती मी सांगण्याचा प्रयत्न केला. आता पुढचा प्रश्न बघू. 56 क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो बघा. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य ही राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये आहे? आता कलम मी सांगत नाही पण भाग 4A मध्ये भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये केवळ एकच कलम आहे 51A. याच्यामध्ये अ, 1978 मध्ये ज्यावेळेस मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला होता स्वर्ण सिंग समितीनुसार तर त्यावेळेस 10 मूलभूत कर्तव्य होतं. त्यानंतर 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये करण्यात आली आणि शिक्षणाचा अ, अधिकार जसा आला तसं मूलभूत कर्तव्य म्हणून सुद्धा की जो पालक असेल लहान बाळाचा किंवा लहान मुला-मुलींचे जे पालक असतील त्यांचं कर्तव्य आहे की ते त्यांना शिक्षणाचा अधिकार त्यांना उपलब्ध करून देतील 2002 मध्ये. तर आता सध्या 11 मूलभूत कर्तव्य आहे हे लक्षात ठेवा भाग 4A मध्ये कलम 51A. असे प्रश्न एक सरळ सरळ प्रश्न येतात त्यामुळे आत्ता जर आपल्याला पोलीस भरती तयारी करायची असेल तर आपल्याला मूलभूत अधिकाराचा सुद्धा माहित पाहिजे की कुठल्या याच्यामध्ये आता जर बघितलं आपण तर मूलभूत अधिकार हे भाग 3 मध्ये दिले आलेले आहे राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते कलम 35 मध्ये त्यानंतर भाग 4 मध्ये
राज्य मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहे. त्याला इंग्लिशमध्ये DPSP म्हणतो आपण, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. तर हे भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्त्वे आहे, कलम 36 ते कलम 51 मध्ये. आणि भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्य आहे, कलम 51A. एकच कलम आहे, पण त्याच्यामध्ये 11 मूलभूत कर्तव्य आहे. पुढचा प्रश्न बघा, हा भूगोलाचा आहे. महाराष्ट्रातील जांभा खडक हा कुठे आढळतो? आता जांभा खडक जो आहे ना, हा अतिपर्जन्याचा प्रदेश जो आहे, तिथं सर्वाधिक म्हणजे जवळजवळ 200 ते 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस जिथे पडतो, अशा ठिकाणी हा खडक आपल्याला आढळतो. जांभी मृदा पण आपल्याला इथे आढळते. तर मग हा कुठला भाग आहे? आता हा जो आपला महाराष्ट्र जो आपण असा बघितला, असा महाराष्ट्र जर बघितला, हा आहे सह्याद्री पर्वत, आणि हा आहे कोकणाचा भाग. तर हा दक्षिण कोकणाचा जो भाग आहे, इथे हा जांभा खडक आपल्याला आढळतो. माती सुद्धा इथे आढळते. विदर्भामध्ये जर म्हटलो आपण, तर इथे पण जास्तच पाऊस असतो, पण याच्यापेक्षा कमी असतो, कोकणापेक्षा कमी पाऊस असतो. ते इथे पिवळसर मृदा असतो. तपकिरी मृदा इथे आपल्याला पाहायला मिळते. आणि उर्वरित जो महाराष्ट्र आहे, मध्य महाराष्ट्र, खानदेश वगैरे सगळे त्याच्यामध्ये येतात, मराठवाडा, इथे रेगूर मृदा जी आहे आपली काळी, तिच्याच फक्त कुठे करडी, कुठे काळी, असा थोडासा फरक असतो. पण एकंदरीत रेगूर मृदेचं प्रमाण आपल्याला जास्त आढळतं. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते कोकण, आणि कोकणातही विशेषतः दक्षिण कोकण. पुढचा प्रश्न बघा, महापुरुषांची नावं म्हणजे महापुरुष आणि त्यांचं जन्म ठिकाण सांगितलेलं आहे. आता सावरकर जे आहे ते नाशिकचे आहे. नाशिक जवळ एक भगूर नावाचं गाव आहे, नाशिक रोडच्या पुढे. आम्ही नेहमी जातो इथे. त्यांचा वाडा पण आहे, मोठा वाडा आहे. आणि त्यानंतर भगूरमध्ये ज्यावेळेस प्लेगची साथ आली होती, त्यामुळं त्यावेळेस सावरकर कुटुंब हे नाशिक सिटीमध्ये, जो आत्ताचा नाशिक रामकुंडाचा वगैरे जो भाग आहे, तिळभांडेश्वर लेन वगैरे, तर त्या भागात ते राहायचे. पण त्यांचं जन्म ठिकाण जे आहे ते भगूर आहे, नाशिकचं. लोकमान्य टिळक यांचा जन्म रत्नागिरीतील आहे. रत्नागिरीमध्ये माझ्या मते चिखली या गावी झालेला आहे. आपण सर्वांनी लहानपणी शाळेमध्ये आपली भाषणं ठरलेली असायची. लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी असली का 1 ऑगस्टला तिथे भाषणं होणार म्हणजे होणार. आणि आपलं एक सर्वांचं पाठ झालेलं आहे की लोकमान्य टिळकांचं त्यांचं ते "मी शेंगा खाल्ल्या नाही" ते वाक्य. त्यानंतर "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" ते वाक्य. त्या ह्याच्यामध्येच आपण म्हणतो की लोकमान्य टिळकांचा जन्म चिखली या गावी झाला. ते रत्नागिरीमध्ये आहे, त्यामुळे हे बरोबर. तिसरं आहे शिवराम हरी राजगुरू. आता हे राजगुरू कोण होते? तर जे भगतसिंग आणि सुखदेव यांच्या सोबत जे फाशी गेले, ते होते राजगुरू. हे आपले खेड, खेड म्हणजे पुण्यातलं खेड बरं का. कोकणामध्ये पण एक, रत्नागिरीमध्ये पण एक खेड नावाचं तालुका आहे. पण हे आपलं पुण्याचं राजगुरुनगर आता आपण त्याला म्हणतो. तर हे सगळे बरोबर आहे. चूक आहे ते म्हणजे भगतसिंग यांचा जो जन्म आहे तो अमृतसरचा नाही. माझ्या मते बंग नावाचं काहीतरी ठिकाण आहे. बंगा का बंग, हे मी इंटरनेटवर सर्च केलं, मलाही माहित नव्हतं. पण अमृतसरला त्यांचा जन्म नव्हता एवढं माहिती आहे. भगतसिंग यांच्या संदर्भातली जी महत्वाची जी ठिकाणं आहे, तर ती बऱ्यापैकी आजच्या पाकिस्तानातला जो भाग आहे, म्हणजे ते ज्या कॉलेजमध्ये होते, नॅशनल कॉलेज जे होतं ते लाहोरचं होतं. त्यानंतर त्यांना फाशी ज्या तुरुंगात दिली गेली ते पण लाहोरचंच तुरुंग होतं. आणि आजही पाकिस्तानमधला जो ते गाव आहे जिथे अ, भगतसिंग यांचा जन्म झाला, किंवा त्यांच्या वडिलोपार्जित जो घर आहे, जे वाडा किंवा घर आहे, ते अजूनही आहे. आणि तिथे माझ्या मते पाकिस्तान सरकारने सुद्धा ते एक स्मारक म्हणून जतन केलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 आहे. भगतसिंग यांचा जन्म अमृतसर येथे झालेला नाही. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न, लोकसभेसाठी, आता हा सुद्धा राज्य पॉलिटीचा प्रश्न आहे. लोकसभेसाठी उमेदवारांना किमान वय, आता काय विचारलंय त्यांनी, योग्य पर्याय विचारलेला आहे बरं का, बरोबर कुठला आहे? लोकसभेसाठी किमान वयोमर्यादा उमेदवारांना, म्हणजे तुम्हाला जर तुमची जर 25 वर्ष वयाची पूर्ण झालेली असाल, तर तुम्ही लोकसभेसाठी निवडणूक लढवू शकता. आता इथे एक बरं, पुढचं वाक्य सांगतो नंतर बाकीचं. लोकसभेसाठी 25 वर्ष पाहिजे, बरोबर आहे. राज्यसभेसाठी 30 वर्ष नाही, हे चुकीचं आहे बरं का. 35 नाही तर अ,
राज्यसभेसाठी वयाची 30 वर्ष पूर्ण पाहिजे. म्हणजे 30 वर्ष जर तुमचं वय पूर्ण झालेलं असेल तर तुम्ही राज्यसभेची सुद्धा निवडणूक लढू शकता. लोकसभेसाठी 25 वर्ष पूर्ण पाहिजे. राष्ट्रपती पदासाठी उमेदवारांना किमान वय जे आहे ते 45 नाही तर 35 वर्ष पाहिजे. म्हणजे जर तुमचं 35 वर्ष वय नसेल अजून झालेलं तर तुम्ही राष्ट्रपतीची निवडणूक लढू शकत नाही. हा, 35 वर्ष आल्यानंतर तुम्ही लढू शकता. होईल का नाही ते माहित नाही, पण आपण लढू शकतो. तर हे 3 वाक्य आहे, त्यातलं योग्य आपल्याला विचारलेलं आहे. तर योग्य म्हटल्यावर फक्त एक बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर हे पाहिजे आपलं बी. आता याच्या संदर्भात बघा, आता हे जे 3 वय दिलेले आहे, लोकसभेला 25, राज्यसभेला 30 आणि राष्ट्रपतींसाठी निवडणुकीसाठी 35 वर्ष पूर्ण पाहिजे. पण आता हे उमेदवाराकरता आहे. मतदारासाठी जर वय विचारलं तुम्हाला, म्हणजे कोण मतदान करू शकतं, तर घटना ज्यावेळेस अंमलात आली त्यावेळेस 21 वर्ष पूर्ण जे युवक युवती असतील त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला होता. पण 1989 मध्ये एक घटना दुरुस्ती करण्यात आली. त्यानुसार 18 वर्ष पूर्ण ज्यांचं झालेलं आहे त्यांना निवडणूक मध्ये मतदान करता येईल. त्यामुळे हे लक्षात ठेवा, मतदान करण्यासाठी 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर 25 वर्ष पूर्ण पाहिजे. राज्यसभा निवडणूक लढवायची असेल तर 30 वर्ष पूर्ण पाहिजे आणि अ, राष्ट्रपतीसाठी उमेदवारी तुम्हाला निश्चित म्हणजे निवडणुकीसाठी उभं राहायचं असेल तर 35 वर्ष पूर्ण पाहिजे. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. अयोग्य जोडी ओळखायला लावली आहे. मागा जो प्रश्न होता तसाच हा प्रश्न आहे. इथे जोड्या लावा सांगितलेल्या नाहीये. समोरासमोर जोडी दिलेली आहे. त्यातली चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहे. मराठी राजभाषा गौरव दिन 21 मार्च दिलेला आहे की जे की चूक आहे. राजभाषा दिन जो आहे तो आहे 27 फेब्रुवारी. कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर या कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या दिवशी आपण राजभाषा गौरव दिन साजरा करतो. त्यामुळे पहिलं ऑप्शन चुकीचं आहे. याचं 27 फेब्रुवारी पाहिजे होतं. जागतिक महिला दिन 8 मार्च आहे, हे बरोबर आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी, हे पण बरोबर आहे. 27 आणि 28 फेब्रुवारी लक्षात ठेवा. अगोदर मराठी भाषा 27 फेब्रुवारी आणि विज्ञान 28 फेब्रुवारी. कारगिल विजय दिवस जो आहे तो आहे 26 जुलै. त्यामुळे चुकीचं विचारलं, त्यामुळे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता कुठल्या जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर आहे गडचिरोली. आता एक कॉमन सेन्स जरी आपण बघितलं तरी याचं उत्तर निघतं, कारण गडचिरोली हा अ, सर्वाधिक आपण जर विचार केला तर माझ्या वनाचं वन क्षेत्रफळ जे आहे ते गडचिरोलीमध्ये जास्त आहे आणि नक्षलवादी चळवळी वगैरे सुद्धा तिकडे जास्त चालतात. त्यामुळे आपण बघतो तो अजूनही तसा पूर्ण विकसित न झालेला जिल्हा आहे आणि जिथे अशा जंगलाचं प्रमाण जास्त आहे, नक्षली भाग आहे, अशा ठिकाणी लोकसंख्या ही विरळ असते. त्यामुळे जर आपण बघितलं तर गडचिरोली ही सगळ्यात कमी लोकसंख्या घनता असलेला महाराष्ट्रातला जिल्हा आहे. आता लोकसंख्येचा अभ्यास करताना आपण आहे ना, सर्वात जास्त आणि सर्वात कमी 5-5 जिल्हे आपल्याला लक्षात ठेवायचे असतात. म्हणजे लिंग गुणोत्तरामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेले पहिले 5 जिल्हे, शेवटचे 5 जिल्हे. हे आपल्याला करावंच लागणार आहे. लोकसंख्येची घनता असलेले सर्वाधिक 5 जिल्हे, सर्वात कमी घनता असलेले 5 जिल्हे, असं करायचं असतं. राज्यसेवा पूर्वला माझ्या मते आत्ताचीच राज्यसेवा पूर्व जी झाली त्याच्यामध्ये राज्यसेवा पूर्वला जीएस मध्ये जो प्रश्न विचारला होता की तो लोकसंख्ये घनतेबाबतच विचारला होता, की पहिले 5 विचारले. त्याच्यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे हे 4 तर आपल्याला माहितीच असतात. 5वं त्यांनी नागपूर दिलेलं होतं. एका याच्यात ते कोल्हापूर दिलं होतं. तर आपण शक्यतो नागपूरचा विचार करतो की उपराजधानी आहे. त्यामुळे आपण विचार करतो की याच्यामध्ये कोल्हापूर कुठून आलं, तर 5 नंबरला कोल्हापूर आहे सर्वाधिक घनतेमध्ये. तर लिंग गुणोत्तर असेल, बाल लिंग गुणोत्तर असेल, साक्षरता असेल, लोकसंख्या दशवार्षिक वाढ असेल, लोकसंख्येची घनता असेल, या सगळ्यांचा विचार ज्यावेळेस करतो आपण त्यावेळेस सर्वाधिक 5
सर्वाधिक प्रमाण असलेलं 5 जिल्हे, सर्वात कमी प्रमाण असलेले 5 जिल्हे हे आपले पाठ पाहिजे. आता जर आपण इथे जर बघितलं तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोंदिया. तर सिंधुदुर्ग 163 काहीतरी आहे, 160च्या आसपास. रत्नागिरीची माझ्या मते 145-47 अशी काहीतरी आहे. गडचिरोलीची माहिती माझी पाठच आहे, ती 74 आहे. त्यामुळे सगळ्यात कमी गडचिरोली आहे. पुढचा प्रश्न बघा. बीसीजी ही लस प्रामुख्याने कोणत्या आजारासाठी वापरली जाते? आता ह्या ज्या लसी आहेत, याचा एक चार्ट विज्ञानाचा अभ्यास करताना आपल्याला पाठ करायचा असतो. त्यानंतर बर्ड फ्लू म्हणजे काय? स्वाईन फ्लू म्हणजे काय? बर्ड फ्लू म्हणजे H5N1, स्वाईन फ्लू म्हणजे H1S1. तर यांचा शॉर्ट फॉर्म, यांचा आजार, यांची आजाराची कारणं आणि त्याच्यावरच्या लसी हे आपल्या पाठ पाहिजेत. तर बीसीजी जी आहे ही क्षयरोगावर आहे आणि याची माझ्या मते याचं बॅसिलिस कॅलमेट असं काहीतरी आहे. कॅलमेट गुइरिन असा बीसीजीचा फुल फॉर्म आहे. तर ही क्षयरोगावर वापरली जाते. बर्ड फ्लू जो आहे माझ्या मते याचा व्हायरस जो आहे H5N1 आहे. याच्यावर लस तशी अ, याचं नाव माहीत नाही, पण माझ्या मते ह्याच नावाची लस आहे, म्हणजे औषध आहे त्याच्यावर. स्वाईन फ्लू जो आहे याचं H1N1 2009 मध्ये आलं होतं स्वाईन फ्लू. आणि कोरोना तर आता माहितीच आहे, आपण सर्वांनी लस घेतली आहे. कोव्हॅक्सिन आहे, वॅक्सिन. आणि एक कुठली होती बरं? कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड, एक कोविशिल्ड. तर ह्या लस आहेत. तर विज्ञानाचा अभ्यास करताना आपण मानवा संदर्भात जे आजार आहेत ते आणि त्याच्यावर असलेल्या लसी याचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं असतं. पुढचा प्रश्न बघा. 2024 मध्ये कोणत्या व्यक्तींना भारतरत्न हा पुरस्कार घोषित झालेला नाही? आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे. 2024 मध्ये भारतरत्न 5 व्यक्तींना भारतरत्न देण्यात आला. एक तर आहे कर्पुरी ठाकूर. माझ्या मते हा 49 नंबरचा होता. लालकृष्ण अडवाणी यांना 50 नंबरचा देण्यात आला होता. त्यानंतर चौधरी चरण सिंग लालकृष्ण अडवाणी 50. पी.व्ही. नरसिंह राव जे होते त्यांना 51वा दिला. चौधरी चरण सिंग जे आहे यांना 52वा. आणि एम.एस. स्वामीनाथन जे होते, स्वामीनाथन यांना 53वा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. म्हणजे 2024 मध्ये या 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. पद्मा सुब्रमण्यम ज्या आहेत ना, ह्या डान्सर आहेत. भरतनाट्यम च्या या डान्सर आहेत. आणि आता यांचं इथे नाव का दिलं असेल, तर यांना 2024 मध्ये माझ्या मते पद्मविभूषण पुरस्कार यांना देण्यात आलेला होता. म्हणजे 2024 चे पुरस्कार करणं आपल्याला किती गरजेचं आहे बघा. पद्म पुरस्कार विशेषतः आपल्या करूनच जायचे आहेत. पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, भारतरत्न देणं असेल तर तो. ते हे महत्त्वाचे पुरस्कार करणं गरजेचं आहे. कारण 2024चा हा पेपर आहे आणि 2024 मध्ये 5 व्यक्तींना भारतरत्न दिला. त्याचा प्रश्न तयार केला आणि त्याच्यामध्ये एक ऑप्शन त्यांनी टाकलं, त्याच वर्षी मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार त्याचं नाव टाकलंय. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण? आता राष्ट्रीय गुंतवणूक आयोग जो आहे ना, हा 2002 मध्ये याची स्थापना करण्यात आली होती आणि याचे अध्यक्ष जे होते ते होते रतन टाटा. एक गांगुली म्हणून कोणतरी होते, ते सदस्य पण होते. अजून एक सदस्य होते, ते त्यांचं नाव लक्षात नाही, पण रतन टाटा हे त्याचे अध्यक्ष होते. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2014 नंतर नीती आयोगाची स्थापना झाली जानेवारी 2015 मध्ये. तर मग नियोजन आयोग, राष्ट्रीय विकास परिषद असेल, गुंतवणूक आयोग गेले, हे यांचं काम आता नीती आयोगाकडे देण्यात आलं होतं. त्यामुळे 2002 मध्ये पहिले अध्यक्ष म्हणेल तर रतन टाटा हे होते.
त्यानंतर एक अशोक लाहिरी म्हणून सुद्धा नंतर त्याचे आयोगाचे अध्यक्ष होते. पण पहिले विचारले त्यामुळे याचं उत्तर येईल रतन टाटा. पुढचा प्रश्न आहे शांघाय सहकार्य संघटना यामध्ये खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? आता या संघटनेबद्दल आता राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना ज्या जवळजवळ 20 मार्काला आंतरराष्ट्रीय संस्था आहे, याचा अभ्यास करावा लागायचा. त्यामुळे बऱ्यापैकी संस्था पाठ केल्या होत्या. त्याचे सदस्य G20 वगैरे असतील या सगळ्यांचे सदस्य पाठ होते. अ, माझ्या मते हा 1997च्या दरम्यान काहीतरी ही संघटना स्थापन झाली होती. त्यावेळेस याच्यामध्ये 5 सदस्य होते. त्यामुळे याला शांघाय 5 असं म्हटलं जायचं. शांघाय 5 असं म्हटलं जायचं. याच्यामध्ये चीन होता, रशिया होता, त्यानंतर अ, किर्गिस्तान होता, किर्गिस्तान, त्यानंतर कझाकिस्तान होता, कझाकिस्तान, आणि पाचवा माझ्या मते किर्गिस्तान, कझाकिस्तान आणि ताजिकिस्तान असावा. माझ्या आता ताजिकिस्तान असेल. तर हे 5 जणां हे संस्थापक होते. याच्यामध्ये 2001 मध्ये उझबेकिस्तान हा ऍड झाला. मग त्यामुळे याची संख्या झाली ती 6. आणि नंतर भारत आणि पाकिस्तान याच्यामध्ये अ, समावेश झाला. त्यामुळे आता शांघाय कोऑपरेटिव्ह म्हटलं तर याची आता सदस्य संख्या आहे 8. पाकिस्तान आहे, भारत आहे, रशिया आहे. जपानचा संबंध नाही. त्यामुळे याचं उत्तर येतं जपान. पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावाची ठिकाणं आणि त्या उठावाचं नेतृत्व केलेल्यांचं नाव इथे देण्यात आलेलं आहे. आता दिल्लीचं म्हटलं आपण तर माझ्या मते दिल्लीचं उठावाचं नेतृत्व जे केलं ते बरोबर आहे बहादूर शाह जफर. हा शेवटचा मुघल बादशाह होता बहादूर शाह जफर. त्यामुळं योग्य जोडी विचारली आपलं उत्तर 1 येणार हे तर फिक्स आहे. झाशीत आपल्याला माहिती आहे झाशीचं नेतृत्व केलं होतं राणी लक्ष्मीबाई यांनी. लखनौचं नेतृत्व केलं होतं बेगम हजरत महल. बेगम हजरत महल यांनी लखनौचं नेतृत्व केलं होतं. आणि कानपूरचं नेतृत्व जे केलं होतं ते आपल्या नानासाहेब पेशवेंनी केलं होतं. हे लक्षात ठेवा. आता मंगल पांडे संदर्भात तर आपल्याला माहिती आहे. मंगल पांडेनी उठाव सुरुवात जी होती ती मंगल पांडे यांच्यापासून झाली. मंगल पांडे जे होते ते बराकपूर जे आहे बराकपूरच्या 34वी फलटण जी होती लष्करी फलटण त्याचे ते सैनिक होते. आणि काडतूस प्रकरण झालं. त्याच्यावर चिडून त्यांनी अ, एका इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी चालवली होती. आणि माझ्या मते मार्च 1857 मध्ये हे घडलं. त्यानंतर त्यांनी आत्महत्या करण्याचा नंतर प्रयत्न केला होता. पण तो असफल झाला होता असं म्हणतात. आणि त्यानंतर माझ्या मते 1-1.5 वर्षानंतर त्यांना फाशी देण्यात आली मंगल पांडे यांना. त्यामुळे हे नेतृत्व आणि त्यांच्या जोड्या हे बघायचं. महाराष्ट्रामध्ये रंगोबाबूची गुप्ते जे होते साताऱ्याचे त्यांनी पण या उठावामध्ये भाग घेतला होता. प्रतापसिंग राजे भोसले जे होते साताऱ्याचे त्यांचे ते अ, एक अधिकारी होते ज्यांची केस लढण्याकरता ते लंडनमध्ये पण गेले होते. तर 1857चं महाराष्ट्रात म्हटलं तर रंगोबाबूची गुप्ते हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. पुढचा प्रश्न बघा भारताचे खालीलपैकी कोणते राज्य भूतान या देशाला बाउंड्री नाही आहे भूतानला लागून कुठल्या राज्याची? आता बघा मी साधा नकाशा काढतोय. हा नेपाळ आहे आणि हा भूतानचा भाग आहे. हे आपलं सिक्कीम आहे. आणि इथून जो आहे इथे हा बांगलादेश आहे. आणि इथून आपले हे पूर्वेकडचे ईशान्येकडचे राज्य आहे. तर इथले जर पश्चिम बंगालचा जो आपण भाग बघितला तर हे इथपर्यंत आहे असं पश्चिम बंगाल. त्यामुळे पश्चिम बंगालची सीमा भूतानला लागते.
इथे अरुणाचल प्रदेश आहे. अरुणाचल प्रदेशची पण सीमा भूतानला लागते. इथे आसाम आहे एवढा भाग. आसामची पण सीमा भूतानला लागते. नागालँड ह्या बाजूला आहे. नागालँडची जी सीमा आहे ती याला लागते. म्यानमारला लागते. त्यामुळे आपलं उत्तर जे आहे नागालँड याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. पुढचा प्रश्न बघा. अधिकृत महाराष्ट्राचे गीताचे बोल कोणी लिहिले आहे? आपल्याला माहिती आहे शिंदे फडणवीस सरकार जे होतं मागे अ, त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र गीत निवडलं गेलं. त्याला दर्जा देण्यात आला. तो होता अ, जय जय महाराष्ट्र माझा हे गीत. आणि हे गीत जे लिहिलं आहे ते राजा बढे यांनी लिहिलं आहे. या गीताला संगीत त्या काळात जे दिलं होतं ते श्रीनिवास खळे यांनी दिलं होतं. आणि ते गायलं त्यावेळेस होतं ते होतं शाहीर साबळे यांनी ते गायलं होतं. त्यामुळे त्या गीताचे जे कवी आहेत तर ते आहे राजा बढे. गीतकार जे आहे ते राजा बढे आहे, एवढं लक्षात ठेवा. मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? आता अवयव म्हटल्यावर आपल्याला अगोदर लक्ष येतं छोटं आतडं जे लांबीनी जास्त आहे. पण जर एकंदरीत जर या चारही पर्यायामध्ये जर आपण विचार केला तर त्याचं उत्तर आहे बी त्वचा. सर्वाधिक असलेलं त्यांनी विचारलेलं आहे. त्यामुळे त्वचा हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न. बेकिंग सोडा याचे रासायनिक नाव काय आहे? आता पूर्वी एमपीएससी मध्ये एक विज्ञानाच्या बाबतीमध्ये काही प्रश्न जे हमखास विचारले जायचे. तर त्या विज्ञानामध्ये सगळ्यात महत्वाचा होता की सोडियम बायकार्बोनेट आणि सोडियम कार्बोनेट याच्यामध्ये नेहमी विद्यार्थ्यांचं गफलत व्हायची. त्यामुळे मग ते लक्षात कसं ठेवायचं? कारण सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खायचा सोडा आणि सोडियम कार्बोनेट म्हणजे धुण्याचा सोडा. तर मग हे लक्ष कसं ठेवायचं? तर आम्ही मुलांनी एक ट्रिक्स केली होती की आपण खाय म्हणतो. मग खाय आणि बाय ही जी जोडी आहे एक नंबरच बघा सोडियम बाय कार्बोनेट. खाय आणि बाय ही आम्ही जोडी लावली होती. खाय बाय. तर खाय म्हणजे खातो. मग काय खातो? तर बाय कार्बोनेट अशी जोडी होती. म्हणजे हा खाण्याचा सोडा असं आम्ही लक्षात ठेवलं होतं. तुम्ही पण तसं लक्षात ठेवायला काही हरकत नाही. नुसतं सोडियम कार्बोनेट म्हटलं तर तो धुण्याचा सोडा होतो आणि सोडियम बाय कार्बोनेट म्हटलं तर तो खाण्याचा सोडा होतो, एवढं लक्षात ठेवा. त्याची मग ते कसं लिहिलं जातं रासायनिक भाषेमध्ये तर बघा. तर सोडियम बाय कार्बोनेट जो आहे तो NaHCO3 असा लिहिला जातो. सोडियम कार्बोनेट हा आहे खाण्याचा. खाय बाय एवढं लक्षात ठेवा. बाय म्हणजे खाण्याचा. सोडियम कार्बोनेट जो आहे धुण्याचा सोडा तो कसा लिहिला जातो? तो NH च्या जागी फक्त 2 लिहा CO3 हा झाला धुण्याचा सोडा. धुण्याचा सोडा. तर सोडियम बायकार्बोनेट खाण्याचा, सोडियम कार्बोनेट हा धुण्याचा सोडा. एवढं लक्षात. सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ. मग याचं NaCl सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ NaCl हे लक्षात ठेवा. सोडियम फॉस्फेट आणि कॅल्शियम फॉस्फेट. कॅल्शियम फॉस्फेट आपण हाडाच्या किंवा दाताच्या मजबूतीकरता वापरतो हे ते आहे. सोडियम फॉस्फेट हा मिठाचा प्रकारच असावा. सोडियम फॉस्फेट कॅल्शियम फॉस्फेट हा दात आणि हाडाच्या मजबूतीकरता आपण वापरतो. पुढचा प्रश्न चालू घडामोडीशी संबंधित आहे. आंतरराष्ट्रीय T20 सामन्यामध्ये भारतातर्फे सर्वात जलद शतक बनविणाऱ्याचे नाव काय? तर त्याचं उत्तर माझ्या मते रोहित शर्मा असेल. अं, किंवा आत्ता रोहित शर्मा आहे वाटतं. शतक बनवायचं नाव बरोबर. रोहित शर्मा याचं उत्तर पाहिजे. सूर्यकुमार यादव नाही, रोहित शर्मा. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार भारताचे राष्ट्रपती आर्थिक आणीबाणीची घोषणा करू शकतात? आता आणीबाणीचे 3 प्रकार आहेत बघा. 352 कलमनुसार राष्ट्रीय आणीबाणी आहे. 356 नुसार राष्ट्रपती राजवट म्हणजे राज्यातील आणीबाणी आहे आणि 360 म्हटलं तर ती आर्थिक आणीबाणी आहे. आर्थिक आणीबाणी. त्यामुळे याचं उत्तर आपलं पाहिजे 360. 350 कलम जे आहे ना हे भाषिक संदर्भात आहे. भाषेसंदर्भात. 350A जे मायनॉरिटीमध्ये आहेत त्यांना अधिकार आहे की त्यांना
त्यांच्या भाषेतून प्राथमिक शिक्षण मिळावं. 350 भाषेसंदर्भात आहे, एवढं लक्षात ठेवा. कलम 370 तो आपल्याला माहीतच आहे, जम्मू काश्मीर संदर्भात आहे. आणि कलम 356 जे आहे ते आहे राष्ट्रपती राजवट. राष्ट्रपती राजवट म्हणजेच राज्यातील आणीबाणी. आर्थिक विचारला त्यामुळे येतं 360, हे लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळास काय म्हणत असे? आता याचं उत्तर जर आपण बघितलं तर बारगीर याचं उत्तर आहे, हे मान्य. पण हे बाकीचे जे आहे ना, हे सुद्धा घोडदळाशी संबंधितच आहे. आता रिसाला जे आहे ना, हे जेव्हा मी शोधलं याचं उत्तर, त्यावेळेस मला असं कळालं की हा पण एक सवारच होता. अ, किंवा एक अतिजलद घोडसवारी करणारे जे सैन्य होतं, त्यांना रिसाला असं म्हटलं जायचं. डबीर, माझ्या मते डबीर हे अष्टप्रधान मंडळामधील एक पद होतं. माझ्या मते जसं आपण आत्ताचं परराष्ट्र खातं वगैरे ज्याला म्हणतो ना, संबंधासंदर्भात, त्याच्या संदर्भात असावं. आणि सिलाहदार हे जे आहे, हे सुद्धा घोडदळाशी संबंधित आहे. शस्त्रधारी घोडस्वार सैनिक, त्याला सिलाहदार असं म्हटलं जायचं. आता हे मी खरं सांगतो, हे इंटरनेटवर सर्च केलं होतं मी. बारगीर याचं उत्तर आहे आणि डबीर हे अष्टप्रधान. आता शिवाजी महाराजांच्या काळाच्या संदर्भात आपल्याला प्रश्न येणं साहजिक आहे. शिवाजी महाराजांच्या काळामधले चौथाई सरदेशमुखी काय होतं? चौथाई म्हणजे काय? तर 25%, 1/4 जो कर लादला जायचा त्याला चौथाई कर म्हटलं जायचं. देशमुखी सरदेशमुखी काय होतं? शिवाजी महाराजांचा अष्टप्रधान मंडळाच्या बाबतीतही आपल्याला माहित पाहिजे. अष्टप्रधान मंडळाची यादी आणि ते पद त्या काळामध्ये कोण सांभाळत होतं, हे पण आपल्याला माहित पाहिजे. चौथीचं जे पाठ्यपुस्तक आहे जुनं, ते या संदर्भात खूप चांगलं आहे, सुटसुटीत आहे, चौथीच्या मुलांना समजल अशा भाषेत. जुनं आहे, बालभारतीच्या साईटवर आपल्याला ते मिळतं. यापैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही? आता लक्षात ठेवा, केवलादेव हे आहे कारण हे राजस्थानमध्ये आहे, हे माहित पाहिजे. चांदोली जे आहे ते आपलं सातारा, सांगली. सांगलीमध्ये याचा बराचसा भाग आहे. सातारा, कोल्हापूर आणि अ, रत्नागिरीमध्ये काही भाग आहे माझ्या मते. 4 जिल्ह्यां मिळून चांदोली उद्यान आहे. गुगामल अमरावती आणि नवेगाव गोंदिया हे आपल्याला माहीतच आहे. केवला देव आहे ते राजस्थान आणि तेच विचारलं महाराष्ट्रात कुठलं नाही. पुढचा प्रश्न बघा, दुहेरी शासन पद्धती भारतामध्ये वॉरन हेस्टिंग यांनी सुरू केली. दुहेरी शासन पद्धती सर्वप्रथम बंगाल प्रांतात सुरू केली. आता हे दुसरं वाक्य जे आहे ना, हे बरोबर आहे. दुहेरी शासन पद्धती ही बंगाल प्रांतामध्ये सुरू करण्यात आली, हे बरोबर आहे. पण वॉरन हेस्टिंगनी ते सुरू केली, हे माझ्या मते हे उत्तर चुकीचं पाहिजे. आता याचं उत्तर जे आहे हे मी एकदा कन्फर्म करून घेतलं की त्या दोन मुलांचं म्हणणं आहे की जी अँसर की जी आली होती पोलीस भरतीमध्ये, तर त्यांचं असं म्हणणं आहे की याचं उत्तर दोन्ही विधाने बरोबर आहे असं दिलं होतं वाटतं. आता मी ती अँसर की काही बघितली नाही, पण मी त्यांना सांगितलं की दोन्ही उत्तर बरोबर असू शकत नाही, दुसरा पर्याय बरोबर आहे. वॉरन हेस्टिंगनी ही पद्धत रद्द केली होती. एक मिनिट बरं का. वॉरन हेस्टिंगनी ही 1772 मध्ये ही रद्द केली होती, ही पद्धत. ही लागू केली होती रॉबर्ट क्लाईव्हने. रॉबर्ट क्लाईव्हनी ही 1765 मध्ये ही लागू केली होती, दुहेरी शासन व्यवस्था. त्यामुळे वॉरन हेस्टिंगनी सुरू केली नाही, तर वॉरन हेस्टिंगनी ती रद्द केली होती, हे लक्षात ठेवा. त्यामुळे पहिलं वाक्य बरोबर चुकीचं आहे. आता दुहेरी शासन पद्धत काय होती, मी एक थोडक्यात तुम्हाला सांगतो. प्लासीची लढाई झाल्यानंतर बंगालचा नवाब सिराजउद्दौला, अवधचा नवाब शाह शुजा आणि मुघल बादशाह शाह आलम असे तिघांनी एकत्रित येऊन इंग्रजांविरुद्ध लढा करण्याचं ठरवलं. पण त्यांचा तिघांचा पराभव झाला आणि मग मुघल बादशाह शाह आलम आणि शाह शुजा जो होता अवधचा नवाब, ह्या दोघांनी अलाहाबादचा तह केला. अलाहाबाद तह
हा केला होता 1765 मध्ये. आणि या तहानुसार बऱ्यापैकी खंडणी ह्या रॉबर्ट क्लाईव्हला वगैरे देण्यात आली होती. अ, अनेक गोष्टी. आणि बंगाल, बिहार, ओरिसाचा जो प्रांत होता, या बंगाल, बिहार, अ, ओरिसा यांचे दिवाणी अधिकार हे ब्रिटिशांना प्राप्त झाले. म्हणजे महसूल गोळा करणे वगैरे हा अधिकार ब्रिटिशांना प्राप्त आला. याच्या व्यतिरिक्त रॉबर्ट क्लाईव्हनी काय केलं, तर बंगालचा नवाब जो होता ना त्याच्याकडून अ, निजामी अधिकार आपण म्हणतो, फौजदारी संदर्भात जे आहे, जे आजचं पोलीस डिपार्टमेंट जे काम करतं, त्या संदर्भातले जे अधिकार होते, ते त्या बंगालच्या नवाबाकडून यांनी घेतले. म्हणजेच दोन्ही दिवाणी अधिकार यांच्याकडून मिळाले आणि नवाबाकडून बंगालच्या त्यांना निजामी अधिकारी पण मिळाले. पण या बंगाल प्रांतामध्ये मिळालेले जे अधिकार आहे, हे इंग्रजांनी अधिकार तर मिळवले, पण स्वतः काम करत बसले नाही. त्यांनी काय केलं, बंगालच्या नवाबाच्या अंडर किंवा ह्या शासन अधिकारांतर्गत जे अ, कर्मचारी होते, जे अधिकारी होते, त्यांनाच यांनी कामावर ठेवलं. म्हणजे हक्क ब्रिटिशांचा, पण काम करायला भारतीय लोक ठेवले. म्हणजे स्वतःनी कुठलंच काम नाही, जबाबदारी नाही, पण अधिकार सगळे. यालाच म्हणतात दुहेरी शासन व्यवस्था. आणि ही व्यवस्था 1765 मध्ये रॉबर्ट क्लाईव्हनी सुरुवात केली होती. 1772 मध्ये वॉरन हेस्टिंगनी ती रद्द केली होती. हे लक्षात ठेवा. पुढे 75 प्रश्न, म्हणजे जीएसचे 25 प्रश्न जे आहे ते इथे पूर्ण झाले. प्रश्नपत्रिकेतले आपण आता 25-25 असे 3 याचे विषयांचे प्रश्न आपण बघितले. जीएसचा जर आपण अभ्यास केला तर काही मोजके 25-25 मार्काला सिलेबस दिलेला आहे. 25 मराठी व्याकरण, 25 बुद्धिमत्ता, 25 अंकगणित आणि 25 प्रश्न सामान्य ज्ञानावर आधारित. पण माझ्या मते मुंबई, ठाणे अ, या ठिकाणी जर आपण बघितलं तर ते जीएस मध्ये बऱ्यापैकी जास्त प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे आपल्याला जीएसचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आणि काठिण्य पातळी सुद्धा ही वाढत चालली आहे. आपण बघितलं हे आता दुहेरी शासन व्यवस्था वगैरे हे खूप किचकट प्रश्न आहेत. त्यामुळे जेवढा वेळ तुम्ही फिजिकलला देतात, तेवढाच वेळ आता अभ्यासाला देणं गरजेचं आहे, एवढं लक्षात ठेवा. दिवसेंदिवस कॉम्पिटिशन वाढत चाललं आहे. त्यामुळे आपल्याला अभ्यास हा खूप खोलवर जाऊन करावा लागणार आहे. त्यामुळे अ, अजून एक सांगतो, की काही मुलांनी मला सांगितलं, की तुम्ही एक पुस्तकांची यादी द्या. आता पुस्तकांची यादी, आता बरेच पोलीस भरतीच्या नावाने जे पुस्तकं येतात, त्या पोलीस भरतीमध्ये त्यांनी एक सामान्य ज्ञानाची पुस्तक काढलेली आहेत. पण ते खरंच पुरेसे नाहीत. आपल्याला जर अभ्यास करायचा असेल, तर मला असं वाटतं, की प्रत्येक विषयाचे एक प्रमाणबद्ध जे पुस्तक असेल, ऑथेंटिक बुक आपण ज्याला म्हणतो, एक्झाम ओरिएंटेड, तर असे पुस्तक आपण अभ्यासायचे असं वाटतं. नुसते ठोकळा घेऊन किंवा एखादं पुस्तक घेऊन आता अभ्यास पुरेसा होत नाही. त्यामुळे मी लवकरच एक चांगली लिस्ट पुस्तकांची, एक किंवा दोन, एका विषयाला एक किंवा दोन पुस्तकं असतील अशी एक लिस्ट मी लवकरच तुम्हाला सांगेन. त्याच्याकरता एक छोटासा व्हिडिओ पण बनवेल. पण मला असं वाटतं, की एका पुस्तकामध्ये सगळं जर असतं, तर अनेक बारकाईचे जे छोट्या-छोट्या गोष्टी असतात, ते तुम्हाला त्याच्यात सापडत नाही. त्यामुळे छोटे-छोटे पुस्तकं पण सेपरेट पुस्तक वापरलेले कधीही चांगले, प्रत्येक विषयाला. आणि ते सारखंच पडतं. मोठं पुस्तक एक वाचायचं 600-700 पानाचं. त्याचे 100, 150-200 पानाचे छोटे-छोटे पुस्तकं सेपरेट आणायचे. पण ते चांगले आणायचे. अभ्यासू माणसाने तयार केले जे असतील, ते वाचले पाहिजे. तर त्याची एम-पी-एस-सीच्या संदर्भात जे मराठीतले चांगले ऑथेंटिक बुक्स जे आहे, त्याची लिस्ट मी तुम्हाला लवकरच देईल. आणि जीएसला खरंच लक्ष देणं गरजेचं आहे. कारण काय होतं, अंकगणितामध्ये काही सूत्रपाठ करून लगेच उत्तरं काढता येतात. पर्याय वाचून उत्तरं काढता येतात. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये सुद्धा थोडंसं डोकं लावावं लागतं. मागचा अभ्यास काही तिथे पाठांतराची वगैरे गरज नसते. मराठी व्याकरण सुद्धा त्याच्यापैकी सोपं असतं. पैकीच्या पैकी व्याकरणावर तर मुलं मार्क मिळवतात. प्रश्न येतो तो जीएस मध्ये. जीएस काय आहे? सिलेबस खूप मोठा आहे जीएस मध्ये. एक 6-7 विषय असतात आणि त्याची अ, खोली सुद्धा खूप असते.
त्यामुळे कशावर काय प्रश्न येतील याचा भरोसा नाही. त्यामुळे GSच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रत्येक विषयाचं एक प्रमाणबद्ध जे परीक्षे दृष्टीने परीक्षाभिमुख जे पुस्तक असेल ते आपल्याला वापरणं गरजेचं आहे. एखाद्या ठोकळ्याच्या नादी आपण न लागलेलं बरं. तर आपण भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. नवीन पेपर किंवा यातले अंकगणित राहिलेले आहे. हा अंकगणित घ्यावं लागेल. तर आपण भेटू पुढच्या लेक्चरमध्ये.